1 मे महाराष्ट्र दिन आहे. आपण महाराष्ट्रातले लोक आहोत. आपलं राष्ट्र नसून महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राने जी अभूतपूर्व प्रगती केलेली आहे अनेक दशकामध्ये, त्याचा अभिमान बाळगून महाराष्ट्र अजून मोठा व्हावा. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ही ओळ आहे. ती जेव्हा जेव्हा उच्चारली जाते गाण्यामध्ये माझ्या अंगावर शहारे येतात. तसं एक देशामध्ये महाराष्ट्राने असं काही करून दाखवलं तर सदैव महाराष्ट्राची ओळख व्हावी. हेच माझी महाराष्ट्राच्या दिनाच्या निमित्त सर्व महाराष्ट्रातील लोकांना शुभेच्छा आहे. आज कामगार दिन आहे. कामगारांना सुद्धा मनापासून काल खरीप हंगामाची आपण आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात किती हेक्टरवरती पेरणी होणार आहे, खताची परिस्थिती काय आहे? आता हे सगळे डिटेल मी तुम्हाला देईन वाटलं ते लेखी. पण जिल्ह्याच्या पाणी टंचाईवर, जिल्ह्याच्या पेरणीवर, खताच्या आवक जावकवर, बियाण्यांच्या आवक जावकवर या सगळ्यांवर मी पूर्णपणे काल विस्तृत बैठक घेतलेली आहे. कर्ज पुरवठ्याच्या संदर्भात सुद्धा विस्तृत चर्चा केली आहे आणि कुठल्याही प्रकारे लोकांना त्रास नाही व्हायला पाहिजे अशा प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये नव्यानं चिया सीडचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे, त्याबद्दल काय आव्हान? अरे चिया सीड हे झालंय मॉडर्न फूड. शहरामध्ये, डाएटमध्ये, सेलिब्रिटीजमध्ये प्रचंड पॉप्युलर आहे. खूप महाग आहे. मी रोज खाते ते. शरीरासाठी खूप उपकारक आहे आणि त्यामुळे त्याची लागवड करून चांगलं पीक म्हणजे 80,000 ते 1,00,000 रुपये एकरी उत्पन्न होत आहे शेतकऱ्यांना, जे शाश्वत आहे आणि त्याचा प्रयोग करून घेतलाय आपण आणि अनेक लोक करणार आहेत. पुढे आपली शासनही त्याला मदत करेल. त्याचं मार्केटिंग कसं करावं, ब्रँडिंग कसं करावं ह्याच्यावर सुद्धा भविष्यामध्ये आम्ही प्लॅनिंग करू जर त्याची लागवड चांगली झाली. जिल्ह्याला 45 वर्ष पूर्ण होत आहेत आज. त्याच्यामुळे फेस्टिवल आहे, त्याला पण तुम्ही सगळेजण या. जिल्ह्याच्या जालना रायझिंग फेस्टिवल माजी आमदाराचं निधन झालं. सुरेश कुमार सकाळी 6 वाजता 5 ते 6. अरे बापरे, हे धक्कादायक आहे. म्हणजे मलाच माहिती कोणी म्हणलं नाही. धक्कादायक गोष्ट आहे. अत्यंत हेफिट होते आणि काही वाटलं नाही असं तब्येतीचं वगैरे. शॉकिंग आहे. मी त्यांना श्रद्धांजली व्यक्त करते आणि त्याला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. अनुदान घोटाळा झालेला आहे जालन्यात, त्याचा अजून थंड बसत नाही, काही थंड बसत नाही. चांगलं